नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात कधी केलीत बघा. तर संध्याकाळचे 6:05 झालेत. आम्ही शक्यतो लवकर संध्याकाळचं कधीच रुटीन घेत नाही काही. म्हटलं थोडंसं छोटं मोठं काहीतरी संध्याकाळचं थोडंसं आपलं. आज मला तर खूप महिने झाले मी संध्याकाळचा कॅमेराच घेतलेला नाही कधी, की काय करते संध्याकाळी काय नाही. तर आता बघा 6:05 झाले. पाणी वगैरे माझं भरून झालं, फ्रेश झाले. मी संध्याकाळी पाणी भरलं का फ्रेश होते, चेंज करते. कारण दिवाबत्ती वगैरे लावते मग चेंज करते. मी दिवसाला 3 गाऊन चेंज होतात माझे. सकाळी आंघोळ झाल्यानंतर एक, जोपर्यंत व्हिडिओ चालू करेन तोपर्यंत एक घालते. व्हिडिओ चालू करायच्या वेळी पुन्हा दुसरा, आणि आता संध्याकाळी पुन्हा एक तिसरा. असे दिवसाला म्हणजे 3 होतात. रोज असते पहिल्यापासून ते आतापर्यंत रोजच. तर ठीक आहे, असू दे, हेच काय नॉर्मल आहेत, काही नाही. आणि आता पाणी वगैरे सगळं भरून झालं, झाडू मारलं. पाणी भरता भरता मी इकडचे कामं करून घेते त्यांना. झाडू वगैरे मी लाईट लावायच्या अगोदर झाडू मारते. 6 वाजेच्या आत मी घराला झाडू मारतेच. घरात बाहेर जे बी आहे ना ते संध्याकाळी 6च्या अगोदर झाडू मारते मी. तर आत्ता पण घर बघा आपलं एकदम चकाचक आहे. हे बघा, जसं सकाळी आवरल्यानंतर असतंय तसंच संध्याकाळपर्यंत पण तसं, कारण घरातच कोणी नसते. ट्रायपॉड मी काढला आता मला पाहिजे म्हणून. आता हे कपडे सुकले, यांच्या घड्या मारायचे आहेत, कारण सकाळी थोडेसे बाहेर सुकले होते. आणि ते ठेवले शेंगदाणे आणून. कालच मी बोललेले की शेंगदाणे संपलेत माझे, साहेबाने आणून दिलेत. तर आता तुम्हाला कळलं असेल, तर किचनमध्ये आले म्हटलं त्यांना भाजायचं आहे. पण आता पहिलं बनवायचं आहे मला थोडासा चहा. मी अजिबात आता साखरेचा चहा घेत नाही बघा. थोडंसं पाणी ठेवलं आहे आणि चहा पावडर जास्त घालते आणि थोडीशी वेलची पावडर करून ठेवली बघा. वेलची पावडर आणि दूध घालून असंच घेते. अजिबात मी गूळ साखर जरा पण घालत नाही. चहा होतोय तोपर्यंत भांडी लावायची. ही भांडी दुपारी मी दाखवलं तुम्हाला की ही हरभऱ्याची भाजी बनवली. तर बघा, एक ताईने मला विचारलेलं उरलेलं जेवण कशात गरम करते. तर मी कढईमध्ये गरम करून, जे बी राहतं गरम करून पाण्यामध्ये सगळे भांडे जे काय असतं ते सगळे घासून टाकते, काहीच ठेवत नाही. तर असं मग आता एवढे भांडे लावायचे. त्यानंतर तोपर्यंत चहा होतोय. भांडी सकाळचं लावता येत नाही कारण पाणी सगळं टॉयलेटमध्ये जातं. मग संध्याकाळच्या वेळेला रोजचं ठरलेलं आहे संध्याकाळच्या वेळेलाच भांडी वगैरे लावायची. तोपर्यंत पाणी पूर्ण निथळून वगैरे जातं आणि कामाला पण दुसऱ्या सुरुवात होती. सकाळी सकाळ पण कामाने तेवढी थकलेली राहते, कुठं लगेच भांड्या नादी लागायचं. दुपारपर्यंत बघताय की किती धावपळ झालेली असते. तर चला आता ही भांडी वगैरे लावून देते. चहा चांगला उकळला आहे. आता थोडंसं दूध घालून चांगला उकळू देते. हे बघा, झालेत भांडी वगैरे लावून झालीत. आणि तोपर्यंत बारीक गॅसवर चहा पण उकळतोय, बिना साखरेचा आपला चहा. जरा चांगला उकळू दिला तसा चांगला घट्टसर पण होतो आणि प्यायला पण चव लागते, की वेलची टाकलेली राहते म्हणून. तर ताईंनो, झालेत आता चहा बनवून, भांडी लावून झालेत. आणि या तुम्ही पण चहा घ्यायला. खूप दिवसांनी तुम्हाला चहा घ्यायला बोलवते ताईंनो. आता मस्त खिडकीमध्ये बसायचं. संध्याकाळचं थोडंसं वातावरण भारी असतं, थोडंसं छान वातावरणात एकटीच असते घरामध्ये, तर रिलॅक्स व्हायचं जरा 5-10 मिनटं बसून. चहा पिता पिता थोडंसं बाहेरचं वातावरण बघायचं, जरा व्हायचं. कारण विंडो खूप छान आहे आपली आणि विंडोमधून खूप बाहेरचं सगळं काय असं छान वातावरण दिसतं. तर चला आता चहा वगैरे घेते आणि मग बाकीचे राहिलेले कामं करून घेते. चला चहा वगैरे घेऊन आता हे कपडे मी असं काही थोडा बाहेर टाकले होते, तर लवकर सुकले. नाहीतर मग दिवसभर आणि रात्रीपर्यंत पण स्टँड घरातच ठेवावं लागतं. हे आत्ताच ठेवायला कसे प्रत्येकाचे वेगवेगळे करून ठेवले तर सकाळी मला कोण शोधाशोध करायला लावत नाही. नाहीतर याच्या इकडं त्याच्या इकडं असले तर हे दे मला, ते दे मला, असं होतं सगळ्यांचे. प्रत्येकाला घाई असती. माझी डब्यांची घाई वेगळी आणि प्रत्येकाला जायची घाई वेगळी असते. त्यामुळे थोडंसं संध्याकाळचं व्यवस्थित करून ठेवलं तर बरं झालं. आणि स्टँड जर घरात असेल ना, खूप वेळ असं रात्रीचा पण दिवस मला खूप असं घरात चिडचिड होती. तरी
आवडत नाही, असं पसारा नाही आवडत, क्लीन पाहिजे घर एकदम. कपडे वगैरे झाले. पण आता मला साहेबांनी दुपारीच भाज्या आणून दिलेल्या. आता ते मी बोललेले मला हिरव्या भाज्या किती दिवस खायला नाही भेटल्या, तर त्यांनी मला आता काय आणून दिली काय माहिती. कांदा पातळ दिसते वरती. खूप दिवस झाले पालेभाज्याच नाही आले, कारण पावसामध्ये व्यवस्थित येत नव्हते. आले का छान. मेथीची जोडी आहे, 2 जोड्या मेथी आणि कांदा पाते भारी. त्याचं आता कांदा पातच बनवूया आता लगेच. आता मला बनवायचंच होतं काहीतरी, तर आता कांदा पात बनवूया. बोललेली कांदा पात बनवेल, पण कांदा पात सकाळी दिदीला डब्याला होईल म्हणून आता 2 गड्ड्या मेथीचे होते. मला वाटलं एकच आहे, 2 आहेत. तर आता एक निवडली. बाकीचं मी माझी कामं करून घेतल्यानंतर आरामात निवडणार. इथे झाकून ठेवते. आता हिला पहिले पाण्यात घालते. खूप माती आहे भाजीमध्ये असे, आणि भाजी पण अशी पातळ अशी एक काडीची भाजी होती. तर म्हटलं चला आता जरा पातळ बनवायचे. तर आता हिला मी पाण्यामध्ये घालून ठेवते, माती सगळी खाली राहून जाईल म्हणून. आता दिवाबत्ती लावायची, तोपर्यंत पाण्यामध्ये राहू देते जरा. आता झालं दिवाबत्तीचा टाईम, बरोबर 7 वाजले. 7 वाजता बरोबर दिवाबत्ती लावते. त्याच्या अगोदर पण नाही, उशिरा पण नाही. 7 वाजता दिवाबत्ती लावायला घेते. तर रोजचा ठरलेला टायमिंग आहे, कारण संध्याकाळच्या वेळेला अशी पण मी कधी कुठं जात नाही. सकाळच्या वेळेला असा बाहेर कापूर जात, एका साईडला कापूर जाते आणि एका साईडला दिवा ठेवते. तुम्हाला मी दाखवलेलं आहे. इथे आपले गणपती बाप्पाचे नेम प्लेट आहे, स्वामी महाराज आहे, वरती पण गणपती बाप्पा आहेत. सगळ्यांचीच वेळ आहे दिवाबत्तीची. तर अशी झालीत आपली ही आजची संध्याकाळची दिवाबत्ती. अगरबत्ती वगैरे लावून देते यामध्ये, म्हणजे अगरबत्तीचे जे पे आहेत यातच उदी वगैरे पडते. आता झाली 7:15. 7:15 झाले, तोपर्यंत छोटे मोठे कामं करून घेतले. 7 ते 7:15 1 तासामध्ये असे छोटे मोठे जे काय असेल ते करून घ्यायचे. आणि यानंतर लागते मी जेवणाला, कारण यश येतो मग 8:30च्या अगोदर त्याला जेवायला लागतं. तर मग आता घेते बनवायला. अशी 4-5 पाण्याने चांगली धुवून घेतली. आता हिला असं निथळायला ठेवते आणि तिकडे कढई गरम व्हायला ठेवली मी. आता कढईत भाजी बनवायच्या अगोदर पहिली शेंगदाणे भाजून घेते जरा. चांगले आहेत शेंगदाणे, काही नाही. काही काही असे खवट निघतात, बरोबर नाही निघत. कधी शेंगदाण्यामध्ये खडे पण असतात, बघून घ्यायचे. लगेच दिसून येतं भाजताना खडा आहेत की नाही. किंवा ताटात घेऊन निवडले तरी पण चालेल. पण मी जेव्हा असे सालं काढते तेव्हा माझ्या लगेच लक्षात येतं की खडा आहेत की नाही. कधी कधी निघतात खडे. आता खूपच बारीक आहे, थोडा मीडियम करते, नाही तर बारीक याच्यात भरपूर वेळ लागेल. पटकन आवरून घेते जरा. आणि हा एवढा ठेवलाय मी
कधी यशला फिश वगैरे बनवायला लागतं, कधी मी दीदीला वांग्याचे काप वगैरे बनवते त्यावेळेला हा फ्रीजमध्ये ठेवून देणार असाच पॅक करून. असं रबर लावणार याला इथे आणि फ्रीजमध्ये ठेवणार. काढून घेते आता रवा बिना तेलाचा तुपाचा असा फक्त थोडासा मला गरम करायचा आहे, म्हणजे कीड वगैरे लागत नाही. अगदी 2 मिनिटासाठी मिडियम गॅसवर जरासा फक्त गरम करायचा आहे मला. आणि बारीक रवा, मी सगळ्याला बारीकच रवा आणते. उपमा शिराजी बनवायला किंवा मच्छी वगैरे फ्राय करायला सगळ्याला बारीकच रवा असतोय आपला. थोडासा गरम करून घेते. झालं गरम, असं हाताला कोमट लागतं म्हणजे चांगला गरम झाला. आता तेवढा बस झाला. नंतर आपण बनवते वेळी भाजूनच घेतोय, तर आता असं भाजून ठेवलं ना तर त्याच्यामध्ये असं कस राहत नाही, फक्त गरम करायचं. आता मला डब्यात घालायचंय, तर मी थोडंसं आपलं फॉईल पेपर डब्यात घालते, नाहीतर मग डब्याला घाण पकडतो. आता हे दोन्ही पण मी तिकडे पंख्याखाली ठेवते थंड व्हायला, कारण की मला चोळायचे शेंगदाणे, साल काढायचे. कढई गरम असते तर लगेच तेल घालते. पालेभाजी थोडंसं तेल जास्त घालते, 1 पळी आणि थोडंसं वरती घालते. हे भांडे सकाळी घासले तर यात तेल काढून घेते. जरा जिरं टाकले आणि लसूण चेचून घेतलाय. मेथीच्या भाजीसाठी बघा 3-4 पाण्याने धुवून घेतली, चाळीने निथळायला ठेवलेली. आता त्यासाठी थोडंसं लसूण, जिरं, हिरवी मिरची आणि शेंगदाणे घेतलेत. हे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे मला. लसूण जिरं चांगलं लाल झालेत. आता अंदाजाने 1 चमच्यावर मीठ आणि थोडंसं ते बारीक गॅसवर होते. बिना पाणी टाकतात शिजते आपोआप, काही वेळ लागत नाही. मिठाचं पाणी उतरतं. ते मिक्सरला मी चांगलं आता पाणी घालून बारीक करून घेते. भाजी जवळजवळ शिजली आणि मी याचं पाणी घालून वाटण करून घेतलंय. मिठाचं पाणी उतरतं. सुकी पण बनवू शकते, पण मला आता बाजरीच्या भाकरी बरोबर पाहिजे तर पातळच बनवते. आता एकच बनवलं तरी काम होतंय. एक गड्डी ठेवली ती सुकी बनवू शकते. सुकी खूपच थोडीशी होईल म्हणून मी नाही केली. ही साहेबांच्या आवडतीची भाजी. मला एक ताई बोलत होती सगळ्यांच्या आवडीचं बनवती, कधी तुझ्या दाजींच्या आवडीचं बनवती का दादांच्या. पण त्यांना जे आवडतं ते बनवत असते मी, पण त्यांचं असं काही फरमाईश नाहीये हेच बनवून दे ते बनवून दे, अजिबात नाहीये. पण काही काही सिलेक्ट वस्तू अशा त्यांना खूप आवडतात, गावच्या वगैरे. छोटीशी उकळी येऊ देणार आहेत आणि इकडच्या गॅसवर तिथं बनवायच्या मला 2 भाकरी. तर भाकरी बनवायला घेते पटकन. अशी झालीत आपली मेथीची भाजी. बघा अशी चांगली पांढरी शुभ्र, शेंगदाणे चांगले व्यवस्थित सफेद भाजलेले असेल ना तर अशी पांढरी शुभ्र होती बघा. नाहीतर अशी काळपट वगैरे दिसते, कलर चेंज होतो. तर काढून घेते. संध्याकाळचं जेवण एकदम शॉर्टकट मध्ये असतंय. माझ्या भाकरी ज्वारीचे आणि बाजरीचे अशी भाकरी थंड व्हायला ठेवते. भाजी काढून घेतली. आता पहिला थोडंसं किचन आवरून घेते. झालेत बनवून आणि आवरून पण झालं. तुम्हाला किचन दाखवते. भाजी वगैरे काढून अर्ध झाकण ठेवलंय, नाहीतर गरम आहे तर पिवळी पडते म्हणून याचं चिकन आहे गरम करून ठेवलंय. तवा नाही घासला, गरम आहे आणि शेगडी पण गरम आहे, शेगडी पुसली नाहीये. आणि इकडे सगळं आवरून घेतलं, भांडी बिंडी चहाची आता जेवणाची सगळी आवरून घेतली. यशला ताटापासून काढून ठेवते. हे बघा असं त्याला ज्वारीची भाकर लागते म्हणून बघा एकदम नरम झाली भाकर मस्त. आणि आम्हाला बाजरीची भाकर बनवली मेथीच्या भाजीवरून. तर सकाळचं अजून थोडी हरभऱ्याची भाजी वगैरे आहे. असं झालेत आवरून येते. तिकडचं झालेत. आता वाजले बरोबर बघा किती 8:10 झालेत. 6:15ला सुरुवात केली. आता बघा इथं हे मी असं थंड व्हायला ठेवलेलं. आता शेंगदाणे पहिले चोळून घेते. एकदम थंड झाले तर मग सालं निघत नाही त्याचे. जरा गरम आहे कोमट तर सालं काढून घेते. आणि ते रवा पण थंड होते पंखा चालू आहे तर.
हे बघा असे शेंगदाणे सगळे सालं काढून घेतले, पण आता पाखडणार नाही तर सगळं घरात घाण होईल. आता हे सगळं जेव्हा झाडू मारायचं त्यावेळेला पाकडून काढलं. आता असेच ठेवते जरा वेळ. कांदापात पण अशी निवडून ठेवली. धुणार नाही, सकाळी बनवायच्या अगोदर धुवल पटकन. आत्ता जर हे केली तर गजगजीत होऊ शकते. आणि मी व्हिडिओ चालू केला का हा येतो मध्येच काहीतरी गडबड करायला. ते ठेवते तिकडे. आता वाजलीत बघा 9:15. रात्रीचे 9:15 झाले. तर बघा पाणी भरायला उठते 5 वाजता. 5 वाजेपासून असं रात्रीपर्यंत काही ना काही कामं चालू असतात. रोज लसूण तरी सोलून ठेवायचा, काहीतरी वाटण तरी करून ठेवायचं, भाज्या तरी निवडून ठेवायच्या सकाळच्याला. आणि त्या मोबाईलचं झालं स्टोरेज फुल. आता पुन्हा मी माझ्याच मोबाईलमध्ये घेते. लगेच चेंज दिसते बघा. त्याच्यामध्ये असं खूप पांढरं दिसतं आणि याच्यामध्ये एकदम नॅचरल दिसतं. जसं माणूस आहे नॅचरल तसंच दिसतंय. तर चला त्याचं स्टोरेज फुल झालं तर थोडेसे व्हिडिओ डिलीट करते त्याच्या. थोडासा कचरा वगैरे आता ते आवरून घेते. चला ताई ना छोटं मोठं रुटीन दाखवलं संध्याकाळचं थोडंसं. संध्याकाळचं लवकर मी व्हिडिओ घेतच नाही काही. पण अजून साहेब नाही, दीदी नाही आली. यश जेवला, पण काकडी गाजर वगैरे कापायचं राहिलं. आता कापते मी ते. यशने तसंच घेतलं आपलं खायला. चला आता या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.